दोस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या तरुणाईला योग्य दिशा दिली तर ते सामाजिक कार्य कसे करतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदर मित्रमंडळ. पुरंदर मित्रमंडळांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा, सामाजिक कार्याचा आणि भविष्यातील सामाजिक कार्याचा आज आपण आढावा घेणार आहोत आणि भेटणार आहोत पुरंदर मित्रमंडळीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना. तर ह्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. माझे नाव निलेश राजकुमार नाईक. आम्ही धनकवडी काशीनाथ पाटील नगरमध्ये आज कमीत कमी 20-22 वर्ष झाले पुरंदर मित्रमंडळाच्या मार्फत ते काम करत राहू. आम्ही दरवर्षी गणेश जयंती, गणपती, दहीहंडी, शिवजयंती असे नवीन असे वेगवेगळे आम्ही उपक्रम इथे राबवतो आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आम्ही सगळे आजी माजी कार्यकर्ते असे सगळ्यांच्या मार्फत आम्ही इतर वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आणि आयुष्यात आम्ही मंडळाच्या मार्फत आम्ही आमचे सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्वजण नवीन उपक्रम राबवणार आहोत. आणि ह्याच्या आधी आम्ही अनाथ आश्रममध्ये खूप मंडळाच्या मार्फत अशी खूप मदत केलेली आहे आणि असे बरेचसे कार्यक्रम आम्ही ह्या एरियामध्ये, काशीनाथ पाटील नगर ह्या एरियामध्ये राबवलेले आहेत. असे अजून जे काय कार्यक्रम असतील ते आम्ही सर्वजण मिळून बसून ठरवून ह्याच्या पुढे राबवणार आहोत. माझं नाव विजय पंढरनाथ पायगुडे. आत्ताच आमच्या मंडळाचे अध्यक्ष, पुरंदर मित्रमंडळाचे अध्यक्ष निलेश बबलू नाईक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तुम्हाला. दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तरुण मुलं असतात, त्यांच्याबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक असतात भरपूर या ठिकाणी. आमचे राजाभाऊ नाईक असतील, आमचे आप्पा हरकुडे असतील, बबन शेठ करकंडे असतील, पन्हाळे असतील, आमचे अजून शिंदे, नाना उगले, अजून दिवस सोलवणे, दत्त जोशी, अजून आपले दुकानदार आमचे पेटकर आहेत, किशोर पेटकर, ऍडव्होकेट जोशी, असे भरपूर आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्या मुलांचा आम्हाला उपक्रम आवडतो नेहमी. अन्नदान या ठिकाणी 1,500-2,000 लोकांचे या ठिकाणी अन्नदान होत असतं. विविध प्रकारचे जे काय पारंपरिक दरवर्षी गणपतीला डीजे आणतात, डीजे ऐवजी यांनी बदल केला. त्यामध्ये पारंपरिक खेळ सुरू केला. या ठिकाणी ढोल आणि ताशांचा खेळ फुल गल्लीमध्ये खूप मनमोहक असा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. लहान मुलांचे चमचा लिंबू असो, खो खो असो, विविध प्रकारची त्यांची स्पर्धा घेतल्या जातात. असे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. आम्हाला तिथं ते तरुण मुलांचं आवडतं खूप, म्हणून आम्ही सहभागी व्हायला कुणी मागं पुढे पाहत नाही आणि यथाशक्ती सर्वजण मदत करतात. जास्त काही पडलं तर आमच्या राजाभाऊंचा त्यामध्ये मोठा हिराचा वाटा असतो आणि ते कार्याला स्वतः वाहून घेतात आणि सर्वांना त्यांचं कार्य आवडतं म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही सतत असतो. इथून पुढे पुरंदर मित्रमंडळाचा अजून भरपूर काही करण्याचा मानस आहे. त्यांनी माझ्याशी बोलून दाखवलं की आपल्याला एक थोड्या दिवसामध्ये आरोग्य शिबिर घ्यायचे, गरिबांना आपल्याला कुठेतरी आपला उपयोग व्हावा. या माध्यमातून आम्ही पुढे कार्यक्रम राबवणार आहोत. तो तुम्हाला नंतर आम्ही सांगू केव्हा करणार तेव्हा. आता आमचे काही कार्यकर्ते बोलणार आहेत, ते बोलतील. मी राजाभाऊ नाईक, शाहू चौकात राहणार. मी गरीब कुटुंबात राहणारा एक मुलगा आहे. माझे वडील गौंडी काम करणारे. आम्ही 6 भाऊ आणि माझी बहीण, 7 जणांचं कुटुंब आहे. शाहू चौकात मी इथं स्थलांतर झालो. 32 वर्ष झालं मी इथं काशीनाथ पाटीलमध्ये राहायला आलो. मी इथं आल्यानंतर मला समजलं की इथे खूप गरीब घरातले लोक इथं राहतात, सर्वसामान्य घरातले लोक राहतात. तर त्यांना काय पाहिजे असतं, त्या गोष्टीची आवड मला आहे म्हणून मी ते हे कार्यक्रम राबवतो. आता मला ह्या कार्यक्रमाची आवड आहे आणि भविष्यात आणखीन बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यात आहेत त्या मी सादर करणारच आहे, दाखवणारच आहे. ते
इथल्या गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत जे सोडवायचे आहेत मला, त्याच्याकरता मी कटिबद्ध आहे. तरुणांबरोबर आम्ही सहभागी आहोत. ह्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व कार्य करणार आहात? हो, मी या मंडळाच्या माध्यमातूनच हे कार्य करणार आहे सगळं. पुरंदर मित्रमंडळ, काशीनाथ पाटील नगर या मंडळाच्या माध्यमातूनच मी हे सगळे कार्यक्रम राबवणार आहे. या वर्षीत आम्ही म्हणजे चतुर्थ श्रेणीचे जे महानगरपालिकेचे जे कामगार आहेत, सफाई कामगार, जे की ते अहोरात्र आपल्याकडे कामं करत असतात आणि त्या एक डोक्यात माझी कल्पना आली की का ना आपण यांना मदत करायची त्यावेळेला, म्हणून मी त्यांना साडी वाटपचा कार्यक्रम ठरवला आणि साडी वाटप केले. त्याच्यानंतर पुरुषांना टॉवेल टोपी, मी तुमच्या ह्याच्यामध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये की आम्ही त्यावेळेस सुद्धा आम्ही जेवणाचे पाकिट वगैरे म्हणजे अशा गरीब लोकांना घरोघरी जाऊन वाटले किट दिलेले आहेत. मागे ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये पूर आला त्यावेळेला मागे आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून 400 साड्या वाटपचा कार्यक्रम घेतला होता. आम्ही ज्येष्ठ नागरिक त्यावेळेला तिथे गेलो होतो आणि 400 साड्यांचं वाटप आम्ही त्यावेळेला केलं तिथं. धन्यवाद. पुरंदर मित्रमंडळाच्या सहकार्यातून कार्यकर्त्याचं काम करतो आणि त्यांना मंडळाला शुभेच्छा देतो की असंच काम यांनी पुढं करावं. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आम्ही मंडळाच्या मार्फत काम राबवताना आमच्या भागातील आमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक दत्तभाऊ धनकवडे, पुण्याचे माजी महापौर यांचा हे आमच्या सोबत मंडळाच्या सर्व कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित राहतात आणि आपल्या खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर ह्या दोन्ही व्यक्तींचा आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये फार मोठा वाटा असतो. ते आमच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. सारे जहां से अच्छा